जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। धुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावात 4 घरांची पत्रे उडून गेली असून घरातील अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे। कालपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण होते। सायंकाळी ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह आज पहाटेच्या पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढावला आहे। धुळे तालुक्यातील आर्णी गावातील गणेश भिल, बणसीलाल भिल, शामराव भिल आणि नंदू भिल यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची पत्रे या वादळात उडून गेली। या घरांमध्ये साठवलेले अन्नधान्य आणि इतर संसारोपयोगी सामान पावसामुळे पूर्णतः भिजले आहे। वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की उडून गेलेली पत्रे जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावर जाऊन पडली। याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले। सुदैवाने झोपडीमध्ये कोणी उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। जोरात आला, वादळ आली, त्याच्यामुळे माझे जे घरकुल भेटलेलं होतं सरकारकडून त्यांना पत्र वगैरे बरोबर टाकले होते वरून, पण पावसामुळे सगळे उडून शेने तिकडे बाजूच्या गल्लीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पडले। त्याच्यामुळे आता सरकारने आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती सरकारला। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 142 पावसाळा जोरात आला, वादळ आली, त्याच्यामुळे माझे जे घरकुल भेटलेलं होतं सरकारकडून त्यांना पत्र वगैरे बरोबर टाकले होते वरून, पण पावसामुळे सगळे उडून शेने तिकडे बाजूच्या गल्लीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पडले। त्याच्यामुळे आता सरकारने आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती सरकारला। स्थळी विविध कार्यक्रम, अभिवादन करण्यासाठी सकाळपासून गर्दी। भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून लष्करी वेशभूषेत लष्करी इतमामात अभिवादन। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अनोखी मानवंदना। सुरेंद्र जालिहालकर आणि विद्यार्थ्यांनी व्हायोलिनवर सादर केले जयोस्तुते हे गीत। जयंतीनिमित्त भगूर सावरकर स्मारकात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिवादन। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आज काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्या कार्यक्रमासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना बाजूला ठेवण्याचे काम करत आहे आणि ज्यांनी संविधान लिहिले आहे त्या संविधानामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीवरती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे। जय जवान जय किसान रॅलीचं उभ्या महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे। पुलवामा, पहलगाम या दहशतवादी हमल्याच्या सोबतच एकंदरीत देशात आतापर्यंत झालेले सर्व दहशतवादी हमले, थेट महात्मा गांधींच्या हत्येपर्यंतचे, सोबतच ज्या लढाया आजपर्यंत आपण लढलो त्यामध्ये 68ची असेल, 61ची असेल, 65ची, 71ची, कारगिलची आणि नुकतंच ऑपरेशन सिंदूर, या सर्वांमध्ये जे शहीद झाले या शहीदांना आम्ही अभिवादन करणार आहोत। ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाल्याबद्दल आम्ही लष्कराचं अभिनंदनही करणार आहोत। तर दुसरीकडे आज शेतकरी बेहाल आहे आणि दररोज 6 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत। शेतमालाला भाव नाही, नुकताच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच कर्जमाफीची घोषणा ही झालेली नाही आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या अडचणीकडे सरकारचं लक्ष वेधत असताना एकूण शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर घेण्याच्या अनुषंगाने देखील आम्ही जोरकस प्रयत्न करणार आहोत। म्हणून जय किसान जय जवान या रॅलीचं आज खासदार श्रीयुत रवींद्रजी यांच्या नेतृत्वात आज नांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय भाजपाने रॅली काढली, शिवसेनेने काढली, आता काँग्रेस काढते। हा इव्हेंट एक मोमेंट आहे। तिरंगा रॅली काढणं हा सर्वांचा अधिकार आहे। भारत माता ही सर्वांची आहे आणि भारत मातेला अभिवादन करण्याकरता जर अशा प्रकारच्या
रॅली जर निघत असतील तर त्याचं स्वागत आहे. भाजप ह्या प्रकारच्या रॅली काढत आहे याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे आणि त्यांचं अभिनंदनही करावंसं वाटतं. कारण या तिरंगा ध्वजाखाली स्वातंत्र्य संग्राम जो पुकारला गेला त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळात तिरंगा हा राष्ट्रध्वज असावा या मागणीकरताही त्यांचा विरोध होता. एवढंच नव्हे तर त्यांची जी पितृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इथे देखील मोठ्या अंतराळामध्ये 2002 पर्यंत ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देखील तिरंगा फडकत नव्हते. ज्यांना तिरंग्याची ॲलर्जी होती ती भाजप आता जर तिरंगा रॅली काढत असेल तर त्यांचं विशेष अभिनंदनही या माध्यमातून आम्ही करत आहोत. 2 दिवसापूर्वी अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्या घरी सुद्धा भेट दिली. आता अशोकराव चव्हाणजींचे जे वडील आहे, काँग्रेसचे जे नेते होते शंकररावजी चव्हाण, हे हिंद केसरी होते आणि शंकरराव चव्हाणांचा वारसा चालवत असताना अशोकरावजी देखील मुख्यमंत्री राहिले, खासदार राहिले आणि महाराष्ट्र केसरी हा सामना ते काँग्रेसमध्ये असताना लढत होते. आता जत्रत ते दंड ठोपटताना आणि कुस्त्या खेळताना बघून हसू येतं, यापेक्षा अधिक काही बोलू शकत नाही. नांदेडनंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणले की आता काँग्रेस सुद्धा पाकव्याप्त होत आहे. त्यांनी थोडंसं मागे पलटून जर बघितलं असतं तर स्टेज जो आहे हाच पूर्ण काँग्रेस युक्त होता हे त्यांच्या ध्यानात आलं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजल, काँग्रेसची काय भूमिका असणार? काँग्रेस सक्षमतेने स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जात आहे आणि काँग्रेसची जी रणनीती आहे ती स्पष्ट स्वरूपाची आहे. स्थानिक नेतृत्वाला आम्ही सर्व अधिकार देत आहोत. त्यामुळे आमचे येथील खासदार असतील, आम्ही लवकरच संघटनात्मक या ठिकाणी जे काही आवश्यक त्या दुरुस्त्या आणि बदल आहोत ते देखील करणार आहोत आणि त्या अनुषंगानं स्थानिक आमचं संघटन जे आहे त्या पातळीवर याचे सर्व निर्णय होतील आणि जोरकस पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आमचा सर्वांचा आराध्य दैवत आहे, पण सीबीएसई पॅटर्न मध्ये केवळ 68 शब्दामध्ये त्यांचा इतिहास लिहितो. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं देखील दैवत आहे आणि भारताचं संविधान लिहित असताना आणि संविधानाच्या मूळ प्रती जेव्हा प्रकाशित झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर ही भारतीय संविधानामध्ये ही असण्याची तजवीज खास करून ही त्यावेळेस संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी ही केलेली होती. मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. थेट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा होता कामा नये, ह्या जो विचार होता त्या विचाराच्या मुसळीतूनच भाजप ही तयार झालेली आहे. त्यामुळे मागच्या काळातही आपण बघितलं असेल तो राहुल सोलापूरकर आणि तो कोठारेकर का फटाडेकर जे माणसं आहेत यांनी शिवाजी महाराजांवर अत्यंत अपमानास्पद स्वरूपामध्ये त्यांनी वक्तव्य केली. मात्र शासनाने कुठली कारवाई त्यांच्यावर केली नाही. उलट महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशा स्वरूपाचा हे कार्यकाळ एकंदर भाजपचा हा राहिलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिवाजी महाराजांचा नाव बाजूला काढत पुढे जाणं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. नुकतेच किडे गुरुजी जे आहेत यांनी देखील अशा प्रकारच्या त्यांच्या शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो देखील नामशेष व्हावा इथपर्यंत त्यांची मदत गेलेली आहे. तर एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे. यांना पुन्हा एकदा नव्याने पेशवाई ही महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात आणायची आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांचं सातत्याने त्यांनी महत्व कमी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसांना देखील ते प्रोत्साहन देत आहेत. आगामी काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आन बाण आणि शान आहे. गरज पडली तर काँग्रेसची सोबत तयार आहे. स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये आम्ही अधिकार दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतील ते काँग्रेस पक्षाला मान्य राहतील. उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम सुद्धा भाजपात गेलेत का? ते अध्यक्षपद हे त्यांच्याकडे फार तात्पुरतं स्वरूपाचं होतं. त्यांना आता पाहून म्हणायचं का अर्ध्या अध्यक्ष म्हणायचं हा विषय आपल्या ठिकाणी आहे. मात्र अनेक दिवसांपासून तळ्यात मळ्यात अशी त्यांची बिचाऱ्यांची घुसमट होत होती. ना ते तळ्यात गेले ना ते मळ्यात गेले, ते फुफट्यात गेले. त्यांच्याबद्दल फक्त मी प्रेम आणि सहानुभूती व्यक्त करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी 10 वाजता समर्थनगर येथील सावरकरांच्या पुतळ्यास
सावरकर उत्सव समिती व भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले। सावरकरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम शहरांमध्ये घेण्यात आले। सकाळी 8 वाजेपासून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकास विविध प्रकारच्या झाडांची, फुलांची रोपट देण्यात आली। सावरकर स्मारकाच्या जवळच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील विविध चौकांमध्ये 2 चाकी व 4 चाकी गाड्यांना होय मी पण सावरकर हे स्टिकर लावण्यात येत असून सायंकाळी ठीक 6 ते 7 या वेळेस ब्राह्मण महिला मंच यांच्यातर्फे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। असे असल्याचे यावेळी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर व सावरकर उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गोगळे यांनी सांगितले। स्वातंत्र्यवीर सावरकरांची 143व्या जयंती निमित्त आज भारतीय जनता पार्टी तर्फे व स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सव समिती तर्फे आज आम्ही सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज त्यांच्या बद्दलचं वंदन, त्यांना वंदन करून आज आम्ही शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या अनुषंगाने आम्ही घेत आहोत। शहराच्या प्रत्येक मंडळामध्ये आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ही जयंती अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत। यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय, वृक्षारोपणाचं आयोजन केलेलं आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमा, पुतळा असलेला हा चौक आम्ही स्वच्छ आणि सुशोभित करण्याचं सुद्धा आज आम्ही ते पूर्ण काम केलेलं आहे। आज मला आनंद या गोष्टीचा आहे, शहराच्या प्रत्येक भागामध्ये आज अशा प्रकारचं चांगलं वातावरण या स्वातंत्र्य दिनानिमित्त आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त साधून आम्ही शहराच्या प्रत्येक 2 व्हीलरवर, 4 व्हीलरवर आणि प्रत्येकाच्या घरी मी स्वातंत्र्यवीर सावरकर, मी सावरकर अशा प्रकारचं स्टिकर लावण्याचा सुद्धा उपक्रम आम्ही आज इथे संपन्न केला। आज माझ्या समवेत या जयंती समितीचे अध्यक्ष आमचे सचिन गुगळेजी इथे आहेत, भाऊ सुरडकर इथे आहेत आणि तमाम स्वातंत्र्यवीर सावरकर वर प्रेम करणारे नागरिक आज इथे उपस्थित आहेत। आज मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे। आंबा बागायतदार यांचे नुकसान झाले आहे, कोकमचे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे सलग 4-5 दिवस अनेक तालुक्यात विजेअभावी अंधार होता। त्याचबरोबर नारायण राणेंचे चिरंजीव पालकमंत्री आमदार आहेत, त्यांना अधिकारी ऐकत नाहीत, जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे। येथील जनतेने नारायण राणेंना खासदार म्हणून निवडून दिले असून अतिवृष्टीमुळे त्रासलेली जनता खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाट बघत आहे। त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपने दिलेला टास्क नारायण राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चालले आहे हे पाहण्यासाठी नारायण राणेंनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे। नारायण राणे साहेब, तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघतायत। आपण खासदार म्हणून निवडून आलाय, परंतु गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे। आंबा बागायतदारांचं, कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कोकमचं नुकसान झालंय। गेले 4-5 दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना अधिकारी ऐकत नाहीत, जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झालं आहे। त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्याचा, तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा। मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छत्रपती संभाजीनगर शहरातील एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकर याचा मृतदेह कालपासून घाटी रुग्णालयात. अमोल खोतकर याचे वडील, बहीण, कुटुंबीय घाटी रुग्णालयात दाखल. अमोल खोतकरच्या वडील, बहिणीने व कुटुंबियांनी मृतदेह अँब्युलन्समधून नेला. मृतदेहाची विटंबना होऊ नये याकरिता मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा कुटुंबाचा निर्णय. शवविच्छेदन गृहाबाहेर कुटुंबियांसह आंबेडकरवादी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. पडेगाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पार पडणार अमोल खोतकरवर अंत्यसंस्कार. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज महायुतीच्या वतीने सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी महायुतीचे नेते उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती करण्यात यावा अशी सावरकर प्रेमींची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असून लवकरच अर्धाकृती असलेला पुतळा पूर्णाकृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले. महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण संचार तरुणाईमध्ये आपण भरलेला पाहत आहोत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सावरकर प्रेमीची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे की जो या ठिकाणी शिंदी बाजारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा प्रतिमा बसवलेली आहे, खरं तर याचं विस्तारीकरण किंवा मोठं रूपांतर पूर्णकृती पुतळ्यामध्ये रूपांतर व्हावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेकांची आहे. त्यामुळं निश्चितपणे सावरकर प्रेमींची या ठिकाणी जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मी तातडीनं माननीय आयुक्त आणि माझ्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतो आणि लवकरात लवकर शहरामध्ये एखादा चांगला स्पॉट जो पूर्णकृती पुतळ्याला त्यांच्या नावाला साजेसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही हे काम पूर्णकृती पुतळ्याचं काम हाती घेऊ. आज पुन्हा एकदा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले असून त्यांच्या आजी देखील या देशासाठी शहीद झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच पाहून घेईल व जे राहुल गांधी बोलले ते इतिहासाचे दाखले देऊन बोलले आहेत आणि इतिहासकारांनी त्यांच्या स्वरूपाचे दाखले देखील दिले आहेत. अरुण शहरी हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते. ते भाजपचे खासदार होते. अरुण शहरी यांनी एका पुस्तक सावरकरांबद्दल लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी सर्व पुरावे जोडले आहेत. जे राहुल गांधी म्हणाले तेच अरुण शहरी यांनी देखील तशा स्वरूपाचा इतिहास जगासमोर मांडला आहे. अशा धमक्या देणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो. राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाही तर अनेक इतिहासकारांनी देखील
तशा स्वरूपाचे दाखले दिलेले आहेत. नव्हे तर अनेक पुस्तकं देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहे. अहो एवढंच कशाला, आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे. त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी. अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची, शेतकऱ्यांची अक्षरशः दानादान उडालेली आहे. दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी राहत असल्यामुळे उन्हाळी शेतीपीक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे. यामध्ये मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड, मनसगाव, आडसूळ, झाडेगाव, येऊलखेड या शिवारात अनेक झाडे पडली. यामुळे रात्री या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्या. दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्रिक खांबे कोसळल्याने अनेक गावे रात्रीपासून अंधारात आहेत. मी सुरेश दाने, राहणार खिरोडा. वारा उदान चालू असल्यामुळे मंदिरावर थांबलो आणि हवा पाणी असताना आम्ही बाजूला थांबलो. एक कालीपिली थांबली ती, त्याच्यामुळे इतकं वारा उदान होतं की त्या वारा उदानामुळे खंबे पडले, विद्युत खंडित झाली आणि ती जिगाव प्रकल्पाची लाईन आहे 133 kV. त्याच्यामुळे त्यांनी जरा ते काम जे आहे सिमेंटचं ते वजर टाकल्यामुळे पूर्ण खंबे रस्त्याने पडले. असल्यामुळे पूर्ण रोडवरले झाडं पडले. विद्युत जिगाव प्रकल्पाचा विद्युत आहे ते 133 kV, त्याच्यामुळे विद्युत पूर्ण खंडित झाली. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या नदी परिसरातील नागरिक आनंदित आहेत. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ असलेल्या पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र मे महिन्यातच पूर आल्याने उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील 7 दिवसापासून सतत चालू असलेल्या अवकाळी पाण्यामुळे या परिसरामध्ये ज्वारी व मका असे उन्हाळी पिकं सर्व नष्ट झालेले आहेत आणि कालपासून या भागातील सर्व विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. सर्व इलेक्ट्रिकचे पोल पडलेले आहेत. आपण पाहू शकता या नदीला सुद्धा पूर आलेला आहे. भरपूर प्रमाणात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. काय मागणी आहे तुमची? शासनाने यावर लक्ष देऊन शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांचा सर्व पंचनामा करून या लोकांना लाभ द्यावा. तसेच या भागातील विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे तो लवकरात लवकर सुरू करावा.